नमस्कार. मी अश्विनी गिरी. अरुणाताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या 3 कवितांचं मी वाचन करते. मीही जगू पाहते. पुष्कळ दिल्या घेतल्याचे आपल्याला वाटते उगाच. प्रत्यक्षात माणसे तशीच रिकामी आणि आपले मन बिनफुटीचे. नांगरटीचे बळ येई तो सरकून जातात उमेदीचे दिवस. आणि थर आणखी कडक होतात जगरहाटीचे. पावसा इतकाच बेभरोशाचा असतो आपला धीर. आणि कितीही खणत राहिले तरीही स्वतःविषयीचा ओला पाझरता विश्वास आपल्या विहिरीला लागतच नाही. पण तू हे सारे समजून घेतोस, बघतोस न फुटलेल्या बियांमधले अज्ञात संभव. एवढ्यानेही माती पुष्कळ दमट राहते. मीही जगू पाहते. तुझ्या माझ्यातल्या नात्याला तुझ्या माझ्यातल्या नात्याला अर्थ देण्याची प्रक्रिया जोवर आपण सुरू केली नाही, तोवर त्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय. मला माहितीये, समाजाला नाही पचत नुसत्या नात्याचे असणे, आणि समूह मनाला नाहीच कळत अंतरात खोलवर जागलेल्या जाणीवेचे फुलणे, सलणे, जीव घेणे. ही नात्यांची ठिणगी अलग फुलवत ठेवताना समाजदत्त अर्थाच्या आपल्यापर्यंतच्या जेपेचे भान ठेवण्याची कसरत करणे अवघड आहे. आणि जर गाव पेटलेच तर बोभाटा आपल्या नावाने होणार आहे. पण तरी देखील आपल्या आंतर प्रतिती धर्मावर माझा विश्वास आहे. मग तुझ्या माझ्या नात्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय. माणसं मारली जातात. माणसं मारली जातात हकनाक, निरपराध, युद्धात, स्फोटात, घातपातात. समूहांनी मारली जातात माणसं. आपल्या हातून नुसतेच उकळते भय किंवा कधी वान संताप, कधी हताशपण. ज्यावर मानवी मर्यादेच्या स्वीकाराचेही नसते सांत्वन, नसतो उतारा श्रद्धेचा, नियतीचा किंवा कालगतीचा. अपरिचित नसतो मृत्यू आपल्याला, आणि अमान्यही नसते त्याची अटळ सर्व भक्षकता. पण सोसता सोसवत नाही त्याला ओढून आणणारी अमंगल प्रेरणा, आणि सर्जनावर मात करणाऱ्या दयाशून्य ऐहिकतेच्या जाणीवेचा गळ्याशी आलेला आवंढही खाली उतरत नाही. स्वतःला सांधून एकवट उभं राहण्याची शक्ती सुरत नाही जेव्हा जाणवतो जन्म नुसता दुखदुखता, आणि विनाशाचे संदर्भ सर्वत्र प्रबळ होत जातात. माणसं कशी हकनाक, निरपराध मारली जातात.